हॅलो. थँक्यू सो मच. आपण पाहू शकाल मानाची आणि सन्मानाची स्पर्धा पाहतोय. श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ कारव आयोजित आमदार चषक 2025 पर्व 7वे. अगदी पाहू शकाल क्वालिफायच्या मॅचला होती सुरुवात. सलामीची जोडी रवाना झाली आहे लिटिल स्टार धारोळ संघाची. एका बाजूला कवी शेंडे ज्याने मागच्या मॅचमध्ये मॅच ऑफ द मॅच ट्रॉफी उचलली आहे आणि दुसऱ्या बाजूला अनिल शेंडेला पाहतोय. अगदी दोन अनुभव आता एकमेकांसमोर पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. विनायक गोरे याआधी कित्येक वेळा हे दोन संघ अगदी एकमेकांसमोर आले असतील, कित्येक वेळा एकमेकांना हरवलं असेल, कित्येक वेळा एकमेक जिंकले असतील, परंतु आता ही स्पर्धा पाहतोय अगदी मानाची आणि सन्मानाची. या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसात कोणता संघ क्वालिफाय होतोय पाहूया. सामन्यावर होते सुरुवात. पहिला बॉल P1चं षटक. 3 ओव्हरची मॅच. विनायक गोरे चढवलेला पहिला बॉलवर हल्ला लॉंग ऑनला सीमारेषा पार. 1 बाउन्स ओव्हर द रो चौकार. खऱ्या अर्थाने आता मॅचला सुरुवात होती आहे. ही मॅच आहे डू ऑर डाय. यातून कोणता संघ जिंकतोय आणि कोणता संघ पराभूत होतोय हे आपल्याला 6 षटकामध्ये कळून जाईल. विनायक गोरे आणि कवी शेंडे दोन्ही आपण एक चांगले व्यक्तिमत्व, चांगले खेळाडू, चांगले प्लेयर्स पाहतोय. अगदी एकमेकांसमोर दोघांना आपल्या जमाच्या बाजू माहिती आहेत. पहिला बॉल. यावेळेस फिल्डिंग चांगली झाली आहे. काशीनाथ होता गोलच्या वेगाने बॉलला मारलं होतं, त्याच स्पीडमध्ये बॉलला अडवलं गेलं आणि इथे मात्र फिल्डिंग चांगली झाली आहे. कमबॅक केला जातो. पहिल्या बॉलवर श्री गणेश झाला आहे टीम लिटिल स्टार धारोळ संघाचा 4 धाब्याने. त्यानंतर दुसरा बॉल फेकला डॉट. इथं कवी शेंडेसाठी छत्र सजवलं गेलंय. रिव्हर्स दुधारी तलवारीचा वापर आणि इथे काय घडतंय मैदानामध्ये. काय गरज होती त्या फटक्याची. आता डगआउटमध्ये प्रश्न विचारला जातो आहे कारण कवी शेंडेची विकेट खूप महत्त्वाची होती. टीम पिंपरोली संघाला माहिती आहे कवी शेंडेसारखा फलंदाज बाद करणं म्हणजे आता धावांवर खऱ्या अर्थाने रोख लावण्यासारखं झालंय आणि जल्लोष पाहायला मिळाला. याच्यावरून कळतंय आपल्याला किती महत्त्वाची विकेट होती. दुसरा बॉल. नो मॅटर आलाय. या वळाय जितेंद्र शेंडे फटका फसलाय. मोहन कॅच खाली आणि इथे घडलंय काय. हाताला चटका देऊन बॉल निसटलाय आणि आता या विकेटचं या खासचं किंमत मोजावी लागेल का टीम पिंपरोळी संघाला. येणारे काही बॉल सांगून जातील. अवलेस एकच धाव घेतली आहे आणि आता मात्र विकेट होता राहिली आहे मी तर म्हणेन. आणि पाहू शकाल मैदानामध्ये जीवदान मिळाले. जितेंद्र शेंडे फलंदाज झाला. अनिल शेंडे छोटा पॅकेट बडा धमाका. बॉल जाई सीमारेषा पार. हाईल दमदार षटकार. आगास केलाय आता नावाप्रमाणे खेळी करायला खऱ्या अर्थाने सुरुवात झाल्या. P1च्या षटकामध्ये अनिल शेंडेला माहिती आहे जेवढ्या धावा जमवता येतील तेवढ्या जमवायची गरज आहे आणि ते काम मात्र केलं जात आहे. अगदी पहिली विकेट अगदी स्वस्तात पार पडली टीम लिटिल स्टार धारोळ संघाची. परंतु आता खऱ्या अर्थाने जबाबदारी घेतली जाईल का या दोन फलंदाजाकडून. आत्ताचा बॉल देखील चांगला होता. इथे बॉल आपटला. क्षेत्ररक्षक आहे तिथे चांगला डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि इथे मोहन होता चांगलं इथं फील्ड करण्याचा प्रयत्न. पहिला P1च्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 12 धावावर एका गड्याचा विकेट पाहतोय. अजूनही 12 बॉल शिल्लक असतील. अजून 12 बॉलमध्ये किती धावा लावल्या जातील हे पाहणं गरजेचं आहे. पहिल्या P1च्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावफलकर धावा आल्यात 12. आता समीकरण 12 बॉल आणि किती धावांचा डोंगर रचला जाईल. 5 षटक पाहू शकता पॅट्रोलिंग करत असताना या दोन फलंदाजांसाठी सजवले गेलेत. काशीनाथला पाहतोय एका बाजूला, दुसऱ्या बाजूला पाहतोय आपण कव्हरला यशवंतला, त्यानंतर लॉंगॉनला विनायक आणि मिड विकेटमध्ये पाहतोय मोहनला. असं इथे क्षेत्ररक्षक सजवलं गेलं आहेत. लॉंग ऑफ लाईक क्षेत्ररक्षक असे 5 क्षेत्ररक्षक काढले गेलेत अनिल शिंदेसाठी. यावेळेस हा फटका फसलाय. कॅच खाली क्षेत्ररक्षक आणि मोठा मासा इथे आणखीन एक गलाला लागत असताना
पहिल्याच बॉलवर केलं जातं विकेटचं पतन. आघात झाला आहे तर गोलंदाज लकीच्या माध्यमातून विकेट घेतली गेली आहे. दोन फलंदाज आता सलामीची जोडी पूर्णपणे डगआउटमध्ये आपल्याला विश्राम करताना पाहायला मिळते. टीम लिटिल स्टार दारू संघाची अगदी 3 बॉल आणि 7 या आकड्यावर चांगली बॅटिंग केली आहे, परंतु थांबवता आलं नाही आहे शेवटच्या मोमेंटपर्यंत. आणि पहिल्याच बॉल विकेट घेतली गेली. चांगली गोलंदाजी केली जाते लकी निरगुड्याच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानात आला, विशालला पाहतोय. यावेळेस खेळपट्टीवर रवाना झालाय. 2 डाऊनची फलंदाज यावेळेस 1 डाऊन आणि 2 डाऊनची जोडी मैदानात पाहायला मिळते. पहिलाच बॉल उडवलाय, यष्टीरक्षक दाखतोय. फाईन लेगचा शतरक्षक धावलाय. एकदा पूर्ण दुसऱ्यासाठी निघाला. धोक्याची घंटा आहे. तर काशीनाचा थ्रो वेगन आलाय. डायरेक्ट हिट होता की काय, आणि त्या थ्रो चांगला कलेक्ट झालाय, पण तो अवधी होता. 2 धाव चोरण्यात आणि त्या पूर्ण झाल्यात. सजासजी काशीनाथ सारख्या खेळाडूकडून धाव चोरणं अवघड असतंय, पण तो समोर देखील तेवढाच ताकदीचा संघ पाहतोय. अगदी दोन्ही संघ नामांकित आहेत. दोन्ही संघांचं उच्चांक नाव आहे या क्रिकेट क्षेत्रामध्ये. हाताचा फटका चांगला आहे. बॉल चाललाय. इथे पाहू शकाल शतरक्षक होता, आणि इथे विकेट पाहायला मिळते. काशीनाथ होता. कुठेतरी वाटलं होतं का षटकार जाईल, पण शेवटच्या मोमेंटला काशीनाथचं फिल्डिंग अगदी दर्जेदार पाहायला मिळते. पहा काय झेप घेतली आहे, अगदी पाहतोय. आणि इथे मात्र विकेट पाहायला मिळते. हा फटका चांगला आहे. षटकार दाखवला गेलाय. आल्या आल्या इथं बॅटिंगचा क्लास दाखवत असताना फलंदाज यावेळेस योगेश गिवला. पुढचा बॉल लकीचा. योगेशला इथे मात्र बॉल फटका फसलाय. स्ट्रिकडे जाऊन पण झालाय. स्वतः गोलंदाज बॉल खाली, आणि षटकाराचं प्रत्युत्तर दिलं जात आहे. विकेट. सुशील आलाय मैदानामध्ये. आणखीन एक तडाखा. पुन्हा एकदा आल्या आल्या षटकार दाखवला गेलाय. सुशीलच्या बॅट मधून ब्लास्ट झाला शेवटच्या बॉलवर 6 धावेने. अगदी लकीचा विचार केला, चांगली ओव्हर टाकली होती, पण शेवटच्या 2 बॉलवर आपण पाहू शकाल धावा खर्च केल्या जातात. 26 धावा झाल्यात धावफलकावर, आणि आता 4 विकेट लागले. शेवटची ओव्हर असेल, आणि शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाज काशीनाथला पाहतोय प्राचारण केलं जातंय.
काशीनाथला वाहतोय इथे गोलंदाज ट्रॅकवर आलाय. लकी चांगलं फिल्डिंग झाली आहे. इथे काय घडतंय मैदानामध्ये काय विकेट आहे. विकेट आहे. विकेट आहे. जितेंद्र शेंडे यावेळेस पुढचा बॉल पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक आहे पण तो आता थांबवला जात आहे. यावेळेस तडाखा पाहतोय. सुनील शेंडेच्या बॅट मधून ब्लास्ट झालाय. आघात केलाय आणि इथे षटकार आलाय. अगदी 34 धावात आफ्रिका लावलं जातं. अजून एखाद दोन मोठी फटके आले तर एक चांगले स्कोर पाहायला मिळेल. यावेळेस इथे पाहू शकाल वेगाने फेकलेला बॉल शरीरावर जाऊन आदळलाय आणि इथे डॉट बॉल आलाय. अगदी भन्नाट वेगाने हा बॉल फेकला होता काशीनाथच्या माध्यमातून. पाहू शकाल आपण ॲक्शन रिप्लेवर. अगदी जोरदार बॉल फेकला शरीरावर जाऊन बॉल आदळला. आताचा हा फटका देखील क्लास आहे. आताचा बॉल देखील सीमारेषा पार आहे. षटकार का बॅटिंग केली जाते शेवटच्या ओव्हरमध्ये स्लॉगवरला पाहायला गेलं तर सुनील शेंडे आलाय तर बस 7व्या क्रमांकावर येऊन इथे मात्र बॅटिंग केली जाते. का बॅटिंग आहे. अभी भी टायगर जिंदा है. अगदी पाहायला गेलं तर बॅटिंगचा क्लास दाखवत असताना सुनील शेंडे सरांना पाहतो आपण मैदानात. 3 बॉल 12 या आकड्यावर खेळत असताना शेवटचा बॉल कशा प्रकारे खेळला जाईल हे पाहणं गरजेचं आहे. या शेवटच्या बॉलवर मोठा फटका येणार की डॉट येणार हे पाहणं गरजेचं आहे. पुढचा बॉल काशीनाथचा फुल टॉस बॉल फेकून दिलाय. दिशा होती आणि इथे मात्र पाहू शकाल आपण इथे मात्र तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते.
यस, फेअर डिलिव्हरी, नो बॉल नसेल आहे. अगदी पाहायला गेले तर अगदी पायावर जाणारा बॉल, लँडिंग थोडीसं स्टंपच्या लेवलने पाहायला मिळाले. आणि शेवटच्या बॉलवर जरी नो नसलं तरी षटकार आला आणि या षटकाराच्या साहाय्याने आता पाहायला गेलं तर 3 बॉल 3 षटकार लगवणारा हा फलंदाज आपण पाहतोय 9व्या क्रमांकाचा सुनील शिंदे याला. या स्पर्धेमध्ये तब्बल 9 फलंदाजाने 3 बॉल 3 षटकार लावलेत आणि त्यातील 9व्या क्रमांकावर सुनील शिंदेला पाहतोय. 47 धावा इथे धावफलकावर आता टार्गेट दिला गेलाय. 46 धावा झाल्या टीम लिटिल स्टार दारू संघाच्या आणि 47 धावांची गरज आहे आई गावदेवी पिंपलोलीवाडी संघाला. सलामीची जोडी रवाना झाली आहे. गावदेवी पिंपलोली संघाची पंचांचा ग्रीन सिग्नल आपण पाहू शकाल. विनायक गोरे आणि मोहन शेंडे गोलंदाजी ट्रॅकवर जितेंद्र शेंडेला पाहतोय P1च्या षटकात. पहिलाच बॉल ब्लास्ट झालाय. सुरुवात धमाकेदार. इथे चांगली फिल्डिंगचा दर्जा दाखवत होता परंतु हाताला चटका देऊन बॉल निसटलाय आणि चौकार आलाय. जी सुरुवात पहिल्या इनिंगमध्ये टीम लिटिल स्टार दारू संघाने केली होती ती सुरुवात यावेळेस पिंपलोली संघ करत असताना पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवर ब्लास्ट झालाय. विनायक गोरेच्या बॅटमधून चौकार आलाय. आताचा फटका देखील फेकून दिलाय. चेंडू जाय सीमारेषा पार आणि हा बरेच आणखीन एक दमदार षटकार. अगदी फटकेबाजी चांगली करण्याचा प्रयत्न झालाय. सेकंड इनिंगमध्ये फलंदाज पाहतोय आपण मैदानात. विनायक गोरेला 47 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि आता सुरुवात नावाप्रमाणे केली जाते. विनायक गोरे यावेळेस मैदानामध्ये. यावेळेसचा बॉल पाहू शकाल. इथे शतक आहे. चांगली फिल्डिंग अनिकेत होते आणि आता मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते. मोहन शिंदेकडे स्ट्राईक पाहतोय. 3 बॉल विनायक केला. 11 धावा लावल्या 3 बॉलमध्ये. अजूनही 3 बॉल P1च्या षटकाचे शिल्लक असतील. पाहूया P1च्या षटकात किती धावा येतात. आताच बॉल लांब ठेवलाय आणि आता पाहू शकाल इथे विकेटचं पतन पाहायला मिळत आहे.
लकी आला यावेळेस गॅप शॉट सिलेक्शन इथे विशाल आहे. पहिली धाव पूर्ण दुसऱ्यासाठी निघालाय. डोक्याची घंटा इथे थ्रो निसटलाय. अनिल शेंडेकडून झाली चूक. आता मात्र इथे विकेट होता राहिली. चूक झाली आता अनिल शेंडेकडून. अगदी चांगलं फिल्डिंग केली होती. आपण पाहू शकाल जर का बॉल हातात आला असता तरी ते मात्र चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. पण तो जीवदान मिळाला आता लकी निरगुडाला. आताचा फटका चांगला होता. पुन्हा एकदा फसवा बॉल फेकला. गतीमध्ये परिवर्तन. स्लोवर डिलिव्हरी. बॅटची कडा पुन्हा एकदा एक्स्ट्राच्या पाठी झाली चूक. तेरा धाव फलकवत आल्यात. पहिलं P1चं षटक समाप्त झालंय आणि आता गरज आहे 12 बॉल आणि 34 धावेची. दुसऱ्या ओव्हरला होते सुरुवात. गोलंदाज झालाय सुशील. स्ट्रायकिंग एंडला विनायक. जोपर्यंत विनायक मैदानात आहेत तोपर्यंत कुठेतरी आशा असतील टीम पिंपलोली संघाला. पहिलाच बॉल फुल टॉस होता. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे योगेश. चांगली फिल्डिंग. बॉल आडवेर फेकेल. एकच धाव. टीम धारोळ संघाला माहिती आहे एक्झॅक्टली आपल्याला करायचं काय. जास्तीत जास्त कमीत कमी स्ट्राईक विनायक गोरेला द्यायची आहे आणि तेच काम इथं केलं जात आहे. एक्स्टनच्या पाठून मात्र सूत्र हलवले जातात आणि शिंदेला पाहतोय शतरक्षण इथे लावत असताना लकी निरगुडाला इथे मात्र शतरक्षण सजवलं गेलं. 5 शतरक्षक पाहू शकाल आता सीमा लगत. यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक पाहतोय इथे फिल्डिंग झाले. एकच धाव. पुन्हा एकदा एकेरी धावेला समाधान मानावं लागतंय. 12 बॉल आणि 34 धावेची गरज असताना आता समीकरण थोडंसं पाहू शकाल. 10 बॉल आणि 32 धावा. अगदी चांगली ओव्हर टाकावं लागेल. या ओव्हरमध्ये कमबॅक केलं जाईल का गोलंदाज सुशील कडून. पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्या आणि आता समीकरण पाहतोय 10 बॉल 32ची गरज आहे. फटका चांगला आहे. अगदी फेकून दिलाय मिड विकेटला. बॉल क्लिअर करत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. अगदी लुची स्टार दारू संघाला माहिती आहे विनायक गोरेला इथे थांबवणं थोडंसं अवघड आहे. परंतु थोडं कसं येऊ परंतु प्रेशर टाकणं गरजेचं आहे. आणि आता मात्र कॉल दिला जातोय क्लोज किपिंगचा. पाहू शकाल त्यांच्या पाठीमागे इथे फील्ड सजवली गेली या विकेटसाठी. आताचा फटका इथे चांगला आहे. काय फिल्डिंग पाहायला मिळते. अगदी चांगली फिल्डिंग पाहतोय आपण. योगेश अगिवलाला पाहतोय. चांगलं फील्ड केला गेलाय. अगदी फिल्डिंगचा दर्जा दाखवला जातोय टीम लिची स्टार दारू संघाकडून. 8 बॉल आणि आता 25 धावेची गरज आहे. हे 2 बॉल खूप निर्णायक आहेत टीम दोन्ही लिची स्टार दारूला. आणि यावेळेस फटका चांगला आहे आणि इथे बॉल सीमारेषा पार षटकार. ते ज्या लकीला जीवदान मिळालं तो लकी मात्र इथे आता बॅटिंगचा क्लास दाखवत असताना पाहतोय. समीकरण आता सोपं होतोय. 7 बॉल आणि 19 धावेची गरज. अगदी फटका खिचून मारला. आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकाल का बॅटिंग केली जाते आहे दोन्ही फलंदाजांकडून. एका बाजूला मामा दुसऱ्या बाजूला भाचा. आता चांगली बॅटिंग करतोय. आताचा फटका खोदून काढलाय क्षेत्ररक्षक सुशील. एक धाव पूर्ण. दुसऱ्यासाठी रवाना होईल का. धोक्याची घंटा आहे. विनायकचा कॉल चांगला आलाय. विनायकला माहिती आहे दोन्ही विकेट खूप महत्त्वाचे आहेत. यावेळेस मैदानामध्ये थांबणं गरजेचं आहे. आणि या 12 बॉलचा खेळ समाप्त झाला आहे आणि 6 बॉलमध्ये आता बनवायच्या विजयासाठी 18 धावा. 6 बॉल 18ची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज स्वतः कॅप्टन आलाय. यावेळेस अजय शेंडेला पाहतोय ज्याच्या खांद्यावर जबाबदारी आहे. संघाचं नेतृत्व तर चांगलं केलं गेलंय परंतु आता संघाची जबाबदारी म्हणून आता पूर्ण भवितव्य त्याच्या हातामध्ये सोपवलंय.
आता स्वतः कॅप्टन आलाय खांद्यावर जबाबदारी घेऊन. टीमचं नेतृत्व तर चांगलं केलंय, परंतु आता भविष्य त्याच्या हातामध्ये आहे. 6 बॉल आणि 18ची गरज. पहिलाच बॉल सोडू दिलाय, जाऊ दिलाय बॉल. पंच आमच्याकडे बोलून सांगत असताना हाताचा पिसारा फुलवला जातोय. यावेळेस वाईट बॉल. आता 17चा खतरा कोणत्या संघाला हे पाहूया. इथे पाहू शकत 6 बॉल आणि 17 धावेची गरज. अगदी एका षटकाने सामना खुला झाला, बॅलन्स झालाय. 6 बॉल आणि 17. आता फटका फसलाय, फसवा बॉल फेकलाय. अजय सुद्धा गोलंदाज धावतोय, एकच धाव असेल. विनायक गोरेला माहिती आहे स्ट्राईक आपल्याकडे असणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थाने या मॅचमध्ये होतोय आणि या चमचमत्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरतोय हे पाहणं देखील गरजेचं आहे. विनायक गोरेचा जर विचार केला तर सलग 4 वर्ष या पिंपलोलीवाडी टीमने ही श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघची ट्रॉफी उचलली आहे, परंतु यापुढे रेकॉर्ड कायम राहील का पिंपलोलीवाडी संघाचा हे पाहणं गरजेचं आहे. हा बॉल सोडू दिलाय, जाऊ दिलाय, वाईट बॉल आलाय. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव फलकावर ॲड केली जाते. अजयला माहिती आहे एखादा फसवा बॉल फेकावा लागेल, कारण विनायक गोरेची विकेट महत्त्वाची आहे आणि विनायक गोरेला माहिती आहे एखादा मोठा फटका खेळावा लागेल, कारण धावांची गरज आहे. यावेळेचा फटका कव्हरला खेळलाय, एकदा पूर्ण दुसऱ्यासाठी निघालाय. थ्रो चांगला आलाय, इथे अजयकडून चूक झाली आहे. अगदी धावा कंप्लीट केल्या जातात. 4 बॉल आणि 13 धावेची गरज. आता समीकरण पाहतो मैदानामध्ये. 4 बॉल 13. हा फटका चांगला इथे क्षेत्ररक्षक आहे. फिल्डिंग पुन्हा एकदा चांगली झाली आहे. थ्रो पाहावा लागेल, परंतु आता अडवलं गेलंय, थांबवलं गेलंय. अजय शिंदे थोडासा प्रेशरमध्ये पाहायला मिळतो मैदानामध्ये. आता समीकरण 3 बॉल आणि 12 धावेची गरज. एखादा मोठा फटका समीकरण बदलून टाकेल, एखादा डॉट बॉल सामन्यात मजा निर्माण करेल, परंतु पाहूया कोणता संघ इथून मात्र आता क्वालिफाय होतोय. दोन्ही दिग्गज खेळाडू आहेत, दोन्ही दिग्गज संघ आहेत, दोन्ही वाघ एकमेकांसमोर आता पाहतोय. लेखन निरगुडाचा हा फटका चांगला आहे, बॅटिंगचा क्लास दाखवलाय, हवा काढून टाकली जाते या फटक्याने. आता समीकरण पाहतोय 2 बॉल आणि 6 धावेची गरज. अगदी या एका फटक्याने समीकरण बदलवून टाकलंय, या सामन्याची हवा काढून टाकली आहे, परंतु एखादा डॉट बॉल सामन्यात मजा निर्माण करून देईल का? आणि पाहू शकाल जे प्रेक्षक बसले होते ते आता उभे राहिलेत, कारण सामना हाय व्होल्टेज झालाय. लकी निरगुडाला जीवदान मिळाला, रन आउट होतं तिथं, रन आउट झाला नाही आणि आता मात्र बॅटिंगचा क्लास दाखवला जातोय. फसवा बॉल, इथे मात्र मॅच फिनिश केली जाते. हार्ड लक टीम लिटिल स्टार दारोल आणि बेस्ट ऑफ लक टीम पिंपलोलीवाडी. अगदी आपल्या नावाचा रेकॉर्ड ठेवत असताना पिंपलोलीवाडी संघाला पाहतोय आपण आजच्या दिवसात क्वालिफाय झालाय. आपण पाहू शकाल आजच्या दिवसात पाहतोय तर लक्की निरगुडा जास्त वेळ न घेता लगेच यायचं मॅन ऑफ द मॅचसाठी. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो लक्की निरगुडा.